नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेकांचे खास करून महायुतीचे मी जाहीरनामे आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. आज आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा पाहायचा आहे. मी ही गोष्ट का सांगतोय, कशासाठी सांगतोय, कारण ही गोष्ट पाहिल्यानंतर, हा जाहीरनामा पाहिल्यानंतर त्यांना जे काही करायचं आहे, त्यांची जी काही ध्येय आहेत, ही ध्येय वाचल्यानंतर, त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर किती सूक्ष्म काम केलं हे महत्त्वाचं आहे. आणि राज ठाकरेंसारखा एखादा माणूस ज्याला या सगळ्या गोष्टींविषयी खरोखर मनातून वाटतं की या झाल्या पाहिजेत, म्हणजे बाकीच्यांचे जाहीरनामे मला असं वाटतं दर 5 वर्षांनी तेच छापून परत मार्केटमध्ये उतरवत असतील, पण या माणसाकडे काहीतरी विजन आहे. या माणसाकडे काहीतरी खरोखर जी ब्लूप्रिंट काढली आहे ती अप्रतिम आहे. काहीतरी करायचंय, विकास साधायचा आहे. धर्म तर आहेच, धर्माचं राजकारण ते तर आपण कशाला सोडायचं, त्यांनी धरायचं आणि आपण सोडायचं का? या गोष्टी आपण नाही मान्य करणार, पण विकास त्याच्यासोबत अत्यंत महत्त्वाचा. धर्म करून चालणार नाही. आणि जे मी काही वाचलं, जे काही मला असं वाटतं अप्रतिम आहे. बाकीच्यांचा या सगळ्या जाहीरनाम्यांचा पंचनामा करून टाकलाय राजसाहेबांच्या सगळ्या याने, आणि हा माणूस खरोखर करण्यासारखा आहे. फक्त भंपक गोष्टी नाहीयेत, हे फक्त चुकीचं नेरेटिव्ह पसरवण्यात आले लोकांमध्ये. हा एक भ्रम निर्माण करण्यात आलाय की राज ठाकरे असेच आहे, राज ठाकरे तसेच आहेत, फक्त बोलतात, काय करतच नाहीत, हेच नाही तेच नाहीत. पण अप्रतिम माणूस या वेळेला, आणि निश्चित यावेळेला संधी मिळेल, कारण जे काही लोक जोडलेत यावेळेला अनेकांचा विश्वास बाकीच्यांवरून उडून गेलाय. त्याच्यामुळे ही संधी राज ठाकरेंना आहेच. पण या जाहीरनाम्याविषयी आपल्याला अत्यंत सूक्ष्मपणे बोलायचंय. व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका की नक्की काय काय करायचंय आणि यांची काय खरी स्वप्न आहेत. आपण सुरुवात करूया पहिले न्यायव्यवस्था. न्यायालयीन कामकाजासाठी सर्वांना समजेल अशी भाषा असावी, म्हणजे ते राज्यातील सर्व कायद्यांचा मराठी भाषेत एका ठिकाणी संग्रह असावा. न्यायालयाचे सर्व निकाल मराठी भाषेत असावे. आता जे काही सायबर गुन्हे होतात किंवा बाकीचे सगळे गुन्हे होतात, जिथं न्यायालय आपल्याकडे फार कमी आहेत, म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट झाली तर आपल्याला कोणाकडे जायचं हे समजत नाही, त्याच्यामुळे त्याची न्यायालय असावी. विद्यापीठ न्यायालय जी विद्यापीठांसाठी असतात खास करून, म्हणजे बाकीच्या न्यायालयांवरचा मला असं वाटतं कुठं ना कुठेतरी भार कमी करण्याचं काम या सगळ्या गोष्टीतून दिसून येतं. आणि विशेष न्यायालयांची स्थापना, म्हणजे प्रत्येक विभागानुसार न्यायालय असावं, जिथं प्रत्येक विभागातली लोक तिथं जातील, असं हे उत्तम खरोखर आणि चांगल्या प्रकारचे न्याय व्यवस्थेवर बोलताना आपल्याला दिसतात. पुढचं आहे पोलिसांसाठी. पोलीस अत्यंत महत्वाचे. पोलिसांना गृहनिर्माण योजनांमध्ये प्राधान्य देणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. गुन्हे अन्वेषण शास्त्रात संशोधनासाठी अत्याधुनिक संस्था असणे, म्हणजे जे काही गुन्हे वगैरे करतात त्यांचा शोध घेणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी करणं, त्यासाठी अत्याधुनिक संस्था उभ्या करणं. सर्व गुन्ह्यांच्या माहितीसाठी स्वतंत्र पोर्टल असावं. विद्यापीठ, औद्योगिक संस्थांकरिता विशेष पोलीस व्यवस्था असावी. सुरक्षेसाठी प्रत्येक वाहनाला GPS नंबर प्लेट असावा. अप्रतिम आहे हे खरोखर. जे बाहेर मला असं वाटतंय स्वित्झर्लंड बाहेरचे जे पोलीस आहेत त्यांच्याकडे ह्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात. महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण अत्यंत महत्वाची गोष्ट. कोण वाहन कुठं येते, काय करते, याच्याविषयी ही गोष्ट अत्यंत महत्वाची. पोलीस ठाण्यांमधून परिसरात काम करणाऱ्या कामगारांचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करणं अप्रतिम आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पोलीस ठाण्यांमधून परिसरात काम करणाऱ्या कामगारांचे म्हणजे कोण कोण येत आहेत, काय काय येत आहेत हे बरोबर, कारण हे बाहेरचे बांगलादेशी यांना फटका बसणार इथं. स्थानिक रक्षक दलातून पॅरा पोलीस 15,000 जणांना रोजगार देणं, हे म्हणजे जसं आपलं मला असं वाटतंय जवानांचं आहे तशाच प्रकारचं पोलिसांमध्ये देखील ही गोष्ट चालू करण्याचं काम आहे. प्रत्येक सरकारी व खाजगी कार्यालयात पाळणाघर ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा विचार कुठलाच्या मला असं वाटतं जाहीरनाम्यात नसावा आणि त्यांनी त्याचा विचार केला नसेल. लोकल ट्रेन्समध्ये मुलांना सोबत घेऊन जाणाऱ्या महिलांसाठी खास डबा राखीव असावा. खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. गर्दी असते, सगळ्या गोष्टी असते, महिलांना याच्याविषयी चांगली माहिती आहे. प्रत्येक शहरात स्कंद पेशींसाठी बँक असावी. अप्रतिम, म्हणजे बारीक सारीक गोष्टींचा इथं अभ्यास केलाय. दुष्काळासाठी बाबा यांचं काय आहे, 10 वर्षात दुष्काळी परिस्थितीवर मात करायची. 10 वर्षात जे 60-70 वर्षात जमलं नाही, आता ते यांचं म्हणणं आहे की 10 वर्षात आपण करायची, तरी कशी करायची, तर दुष्काळी परिस्थितीत टिकून राहतील अशा बी बियाणांवर संशोधन करणं अत्यंत महत्वाचं. जसं वातावरण बदलेल तसे बी बियाणे देखील बदलली पाहिजेत. पाणलोट समित्यांना बळ देणं, ज्या काही पाणलोट समित्या काम करतात महाराष्ट्रामध्ये त्यांना बळ देणं, त्यांना त्यांच्यापर्यंत तो जो हवा आहे तो निधी पोहोचवणं. पाणी अडवा पाणी जिरवाची प्रभावी अंमलबजावणी करणं, म्हणजे जी आहे पहिल्यापासून आपण आडवा जिरवा सगळं करत आलो पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, आणि ती जर झाली तर अप्रतिम पाण्याचा स्तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जमिनीमध्ये वाढू शकतो. पुढचे महिलांसाठी काय धोरण आहे त्यांची बघूया. महिलांच्या नावावर घर विकत घेतल्यास मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ करण्यात आले. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ते बहुतेक आत्ताही होतंय असं मला तरी वाटतंय. पुढे पाहूया. गरोदर महिलांसाठी काळजी केअर कार्ड असावं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये पाळणाघर असावं. अप्रतिम, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. स्त्रियांना याची गैरसोय होते आणि त्या गोष्टी त्यांना जाणवतात, त्याचा त्रास होतो, कारण आपलं मूल घरी कुणाकडे तरी इकडे तिकडे सोडून त्यांना जावं लागतं. त्याच्यामुळे ही अत्यंत गोष्ट महत्वाची आहे. महिलांच्या नावावर घर विकत घेतल्यास मुद्रांक
क्रमांकावर नोंदणी शुल्क माफ होईल। ठीक आहे, ही गोष्ट चांगली आहे, पण याचा विपर्यास देखील होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये, कारण आपली लोक लय शानी आहेत त्याला या सगळ्या गोष्टी करण्यात। महिला स्वच्छतागृहांसाठी विशेष मोहीम अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। टोल नाका असो, मार्केट असो, इकडं तिकडं महिलांसाठी स्वच्छतागृह अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहेत आणि ही मोहीम हातात घेणारं आणि ही वाक्य मी कुठल्या जाहीरनाम्यात ऐकले, यांच्या जाहीरनाम्यामध्ये ऐकले, अप्रतिम आहे। हा माणूस हुशार आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही। आर्थिक स्वावलंबनासाठी महिलांना प्रशिक्षण देणं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। नवऱ्यांना सोडल्यानंतर, घरच्यांनी सोडल्यानंतर जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा तिचं वैयक्तिक काहीतरी असावं, तिची ताकद असावी, त्याच्यासाठी विचार केलेली गोष्ट आहे। वॉर्ड स्तरावरती महिला उपपोलिसांची नियुक्ती, म्हणजे जे वॉर्ड असतात तिथं देखील महिला पोलीस असावेत। कुठे ना कुठेतरी स्थानिक लोकांना, महिलांना तिथं महिलांजवळ जातं का, जो जेंट्स असतात, काही माजोर्डे देखील पोलीस असतात, ते काही सगळेच चांगले आहेत असं नाही, ते काही जण असतात शाने, त्याच्यामुळे त्या गोष्टी महिलांशी कॉन्टॅक्ट करावा, अशी एक चांगली उत्तम गोष्ट। पुढची गोष्ट पाणी, जिजाऊ माता शेततळी योजना आहे, त्याच्यामार्फत पाण्याचाही प्रश्न देखील सोडवता येतील। राज्यात दरवर्षी पाण्याचं ऑडिट व ऑडिट रिपोर्ट्स जनतेसाठी खुला ठेवण्यात येईल, म्हणजे जनतेला जे काय असेल ते कळलं पाहिजे। धरणातील पाण्याचा, पिण्याचं पाणी, शेती, उद्योगधंदे असा अग्रक्रम असावा, ही देखील चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळं पाण्याच्या देखील इथं त्यांनी विषय मांडलेले आहेत। हक्काची घरं, आता परवडणारी घर योजना, उत्पन्नाच्या 30% भाडं स्वीकारून 20 वर्षांनी घर नावावर करणार, 20 वर्षांनी घर नावावर करणार। झोपडपट्टी पुनर्वसन योजना सरकार चालवणार, अत्यंत महत्त्वाची गोष्ट। या सारे अर्ध लुटून खाल्लं या भाडव्या बिल्डरांनी, त्याच्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र गृहनिर्माण मंडळ, बरोबर सिडको त्यांच्या बापाचं असल्यागत सगळं विकत घेते, त्यांचं तेच नियम ठरवत आहेत। म्हाडा पण त्याच मार्गावरती चालले। परवडणारी घरं बांधण्यासाठी प्रत्येक शहरात जागा राखीव, अप्रतिम आहे, चांगली गोष्ट आहे, पण ती घरं आपल्या लोकांना मिळतील आणि राज ठाकरे त्याच्यामध्ये मिळतीलच, त्यात काय वादच नाही। घरांच्या आजूबाजूला शाळा, मंडई, रुग्णालयांची उपलब्धता असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। 5 वर्षात 50 लाख लोकांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार। प्रकल्पग्रस्तांना शहरात मोफत घरं व कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी। प्रकल्पग्रस्तांना शहरात मोफत घरं तर ठीक आहे, प्रकल्पग्रस्त आपल्या जागा, जमिनी, सगळ्या गोष्टी सोडून जातात, त्याच्यामुळे त्यांचा तो हक्क आहे। सरकारी नोकरी तर तेही अगदी योग्य आहे, त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये। मराठी अस्मिता जो यांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि 16 वर्ष याच मुद्द्यावरती त्यांनी वाटचाल केली। जगाकडे बघण्याची खिडकी इंग्रजी असेल, पण डोळे आमच्या मराठीचे असतील, अप्रतिम वाक्य आहे, हेच ऐकून अंगावर काटा गेला। स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना, मराठी संस्कृतीची 100 संग्रहालये, अप्रतिम आहे, आणि यातून मराठी भाषेचं नक्कीच काहीतरी चांगलं होईल। जगामधील महत्त्वाच्या शहरात मराठी उद्योजक केंद्र असावीत, अप्रतिम विचार आहे, खरोखर या माणसाने बारीक अभ्यास केलाय। जगातील पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये मराठी विभाग असावे, चांगली गोष्ट आहे। मराठी साहित्य जगातील महत्त्वाच्या भाषांमध्ये आणणार, नवे मराठी शब्द बनवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, इंटरनेटवर मराठीच्या अधिकाधिक वापरासाठी विशेष प्रयत्न। निश्चितच मराठीला कुठं ना कुठेतरी केंद्रबिंदू केले या लोकांनी। प्रादेशिक असमतोल, महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल मिटवणार, प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग, व्यवसाय, व्यापार धोरण ठरवणार, स्थानिक उत्पादनांच्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणार, म्हणजे जे आपले छोटे छोटे उद्योग असतील, व्यापार असतील, त्यांना चालना दिली तर खरोखर, आणि हे नरेंद्र मोदी देखील चांगल्या स्तरावरती आपल्याला करताना दिसत आहेत, आणि राज ठाकरे देखील महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे करतील, कारण त्यांच्याकडे एक विजन आहे। आता उद्योगाबद्दल यांचं काय म्हणणं आहे तर महाराष्ट्राच्या हिताचं स्वतंत्र व्यापार उद्योग धोरण असणं तर हे महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्र हा अख्ख्या देशाला पोचतोय, त्याच्यामुळे आपलं उद्योग धोरण वेगळं असायलाच हवं होतं। हे बाकीचे ठरवतील ते आपण करायचं, तर हे याच्यामध्ये मला ही गोष्ट मला देखील खटकते। स्वतंत्र व्यापार चेंबरची उभारणी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स। निर्यात बंदीचा फटका रोखण्यासाठी शेतीमालाला जागतिक बाजारपेठेशी जोडणार, अत्यंत महत्त्वाचं। कांदा असो, तुमचं सोयाबीन असो, काय ज्या गोष्टी तुमच्या फटका बसतो आपल्या शेतकऱ्यांना, त्याच्यावरती हा चांगला एक नियम आहे, उत्तम असे काम केलं जाईल। प्रत्येक जिल्ह्यात उद्योगधंद्यांचं जाळं पसरवलं जाणार, म्हणजे आपलं कसं बारामती तर बारामतीच, पवार साहेबांनी बारामतीच्या घरात आणलं, तर राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की जशी बारामती तशी माझं गडचिरोली आहे, माझं लातूर आहे, नंदुरबार आहे, खाली कोकण, विदर्भ, जिकडे असेल तिकडे सगळीकडे उद्योगधंदा पोहोचवला जाणार, आपल्या पोरांना घरच्या घरी नोकऱ्या मिळणार। उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ स्थानिक तंत्र शिक्षण संस्थांमधून पुरवणार, म्हणजे आपल्या लोकांना इथं फायदा होणार। आपल्या मराठी पोरांना हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। प्रत्येक जिल्ह्याचं स्वतंत्र औद्योगिक धोरण असेल, म्हणजे जिल्ह्यावाईज जे काही त्यांची धोरणं असतील की प्रत्येक जिल्हा ठरवणार। दुसरी गोष्ट पर्यटन, ज्या गोष्टीवरती नेहमीच बोलत असतात, आणि हा संवेदनशील माणूस आहे या गोष्टींविषयी। नवीन राष्ट्रीय उद्यान, पक्षी अभयारण्य उभारणार, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मी अनेक दिवसांपासून या गोष्टी बोलतोय की अभयारण्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे।
गडकिल्ल्यांना सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा देणार आणि लवकरात लवकर साहेब मजारी देखील हटवा आणि सगळ्यांना हाकलून लावा. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय विविंग गॅलरी बनणार. हे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मोठं शहर आहे देशातलं, त्याच्यामुळे इथं अशा गोष्टी असणं, कारण बाहेरचं जग विस्पारून टाकणार होते तर आपल्याला देखील बदलणं महत्त्वाचं आहे. देशाचा केंद्रबिंदू असणारा 0 माईल जगासमोर आणणार. सह्याद्रीच्या रांगांमध्ये साहसी खेळांचं केंद्र करणार. निश्चित आपण पुन्हा मावळे उभे करूच. नवीन थंड हवेचे ठिकाणे विकसित करणार. ठीक आहे, आहेत ती जरी जपलीत तरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं होईल. महाबळेश्वर सारखं एखादं थंड हवेचं ठिकाण असेल जिथं अर्ध्या जागा वक्फ बोर्डाने घेतल्या, त्यांच्याकडे साहेब लक्ष द्या आणि लवकरात लवकर यांना लावा आपल्या धंद्याला. तेवढं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माझं शहर माझा अभिमान. नाशिक शेतमाल निर्यातीचे भारतातील सर्वात मोठे केंद्र आहे. लातूर तंत्र शिक्षणाचं केंद्र असं बनवणार की आहे हे मला समजलं नाही आहे. लोणार जैवविविधता संशोधन केंद्र निश्चित लोणारला आहे. पैठण मराठी संस्कृतीच्या अभ्यासाचं विश्वविद्यालय निश्चित या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी अजून मोठ्या प्रमाणामध्ये केल्या तर निश्चित याचा फायदा होईल. महाराष्ट्रामधील उत्पादन ग्लोबल ब्रँड्स अप्रतिम गोष्ट केलं आहे या माणसानं, मला आवडली ही गोष्ट. कोल्हापुरी चप्पल जाऊ द्या जगात, नाशिकची द्राक्षे जाऊ द्या जगात, नागपूरची संत्री मिळू द्या ओळख, जळगावची केळी मिळू द्या ओळख, आपल्याकडची फुलं मिळू द्या ओळख, मराठमोळे खाद्यपदार्थ, भद्रावतीची भांडी आणि बरेच काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या जगप्रसिद्ध आहेत, ज्या बाकीकडे बनत नाहीत. काय अभ्यास केला या माणसानं. या गोष्टी खरोखर आतापर्यंत 70 वर्षात कोणी बोललं नसेल. या माणसाने या गोष्टींवरती फोकस केलाय. अप्रतिम विचारसरणी या माणसाची. गडकिल्ले अप्रतिम विषय आहे हा, माझ्या तर अगदी जिव्हाळ्याचा आहे. गडकिल्ल्यांना सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा देणे, ऐतिहासिक राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन मंडळ किल्ल्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास पर्यटकांसमोर मांडणार. शिवकालीन विषयावरून पुस्तक आणि वस्तूंचा संग्रह. साहेब पहिल्या मजारी हटवा. आपल्या पोरांना धर्माचं ज्ञान तुमच्याकडून निश्चित मिळेलच आणि आपल्या पोरांना धर्म काय तो आधी शिकू द्या, कारण छत्रपतींनी धर्म आधी सर्वतोपरी ठेवला होता. पर्यावरणाविषयी देखील यांचं धोरण अत्यंत आहे आणि माझा जवळचा विषय हा. विकास करताना नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार केला जाईल. म्हणजे रस्ते बांधताना, बोगदे बांधताना, इकडं तिकडं काही आपण डोंगर पोखरा या पोखरा काहीही विल्हेवाट लावली जाऊ नये, निश्चित चांगली गोष्ट आहे आणि साधन संपत्तीचा विचार केला पाहिजे. सह्याद्री रांगा जैवविविधता प्रदेश म्हणून घोषित करणार. निश्चितच या गोष्टी झाल्या पाहिजेत, कारण सह्याद्री ही मुख्य महाराष्ट्राची ओळख आहे. विज्ञानाची कास्त प्रख्यात संशोधकांच्या नेतृत्वाखाली एक मध्यवर्ती संस्था. शेती, शिक्षण, आरोग्य यामध्ये संशोधन आणि वापर. प्रमुख शहरात विज्ञान तंत्रज्ञान वसाहती उभारणार. महाराष्ट्राला देशाच्या शास्त्रीय संशोधनांचं आणि बौद्धिक संपदेचं इंजिन बनवणार. जे आहेत फक्त साहेब ते सुधारायचं आहे, तुमच्या हातून ते निश्चित होईल असं मला देखील वाटतंय. दूरसंचार सुविधा. महाराष्ट्राचे स्वतंत्र टेलिकॉम धोरण प्रत्येक गाव वायफायने जोडणार. सध्या ते होतंय अनेक ठिकाणी. आमच्या गावामध्ये देखील नेटवर्क नव्हतं, इथं नेटवर्क आलंय. ग्रामपंचायत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ई लर्निंगची सोय. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराचे अनुभवी डॉक्टर सोबत बोलण्याची सोय. हा मला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वाटला. आदिवासींचा विकास काय असावा, तर आदिवासी हे आपले मूळ आहेत, इथले आहेत, जे पूर्वीपासून या धरतीला त्यांची देव मानत आले. आदिवासींना बोलीभाषेतून शिक्षणाची सोय करून देणं अप्रतिम आहे, कारण त्यांची एक मूळ भाषा आहे. आदिवासी स्वशासन कायदा असावा, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आदिवासींचं आजही शोषण केलं जातं महाराष्ट्रामध्ये. राज ठाकरेंनी त्याकडे मला असं वाटतं लक्ष दिलंय. महापौर थेट जनतेतून निवडणार. ही गोष्ट खरोखर होणं महत्त्वाची आहे. जे गोष्ट बाहेरच्या देशांमध्ये होते हे अत्यंत महत्त्वाचे, कारण महापौरला बसवला जातो नगरसेवकांच्या ह्याच्यातून आणि खायला बसतात साले सगळे पैसे. नगरपालिका, ग्रामपंचायतींना अधिक निधी. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मार्गदर्शन केंद्र हे देखील महत्त्वाचे, कारण छोट्या छोट्या निवडणुका आपण लक्ष देत नाही, पण ह्याच आपल्या जीवनावर इफेक्ट करणारे असतात. नागरिकांच्या मंत्रालयीन फेऱ्या बंद. हां ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सारख्या फेऱ्या कशाला घाला. जिल्हा पातळीवर काय होणार काम, जिल्ह्यावरच जा, तिथंच काम करा. मंत्रालयात येण्याची गरज नाही. हे मंत्री असे बिनकामाचे आहेत सगळे. सगळीकडे ई टेंडर्स लागू करणार. ई टेंडर्स म्हणजे जे काही टेंडर्स मिळतील ते इलेक्ट्रॉनिकली असतील, जे कम्प्युटरवर सगळ्या वेबसाईटवर केले जातील आणि ज्यातून पारदर्शकता निर्माण होईल. नाहीतर टेंडरमधनं पैसे खाणाऱ्या अवलादी टपून बसलेले आहेत. 5 गरजा 5 कार्ड. काळजी कार्ड, आरोग्य कार्ड, शिक्षण कार्ड, रोजगार कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. निश्चित स्मार्ट ग्रीडचा वापर. वीज निर्मितीत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम. कचरा सौर ऊर्जा यापासून वीज निर्मितीला प्रोत्साहन. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि खरोखरी चांगली गोष्ट आहे. देश आपला नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सौर ऊर्जेकडे पळतोय, पुढे जातोय. मोठे गृहनिर्माण प्रकल्पांना वीज उत्पादनासाठी प्रोत्साहन व कर सवलत. 14 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण. ठीक आहे, ही देखील चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला रोजगार कार्ड, मागेल त्याला काम. जिल्हा पातळीवरती रोजगार. सर्व उद्योगांना सहाय्य केंद्र, शिक्षण आणि संस्था. निश्चित आपल्या मराठी पुराण तुमच्याकडनं मला असं वाटतंय. आता एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे टोल नाका. 20% नफ्यातून अधिक रक्कम जमा झालेले टोल बंद केले जातील. अप्रतिम निर्णय हा, अप्रतिम. टोलचा पैसा घेतोय सगळा सारा कुणाच्या खिशात जातोय आपल्याला सांगायची गरज
नाही. टोलची रक्कम कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेटमध्ये जमा, त्यातून टोल कंत्राटा काय असेल त्यांचे वितरण केलं जाईल. म्हणजे हा पैसा एका ठिकाणी जमा होईल आणि त्याच्यानंतर जेवढा लागतोय तेवढा देण्यात येईल. प्रत्येक कंत्राटदाराचे ऑडिट करण्यात येईल. हे अप्रतिम आहे. हे करा पहिलं. हे बडवे माजलेत, पैसे घेऊन चांगल्या फ्लॅट घेऊन जमिनी 600 एकर जमिनी घेतात, ते माजलेत चाले. खराब रस्त्यांची दुरुस्ती व सोयी सुविधा करणं कंत्राटदाना करूनच त्यालाच पहिला खड्ड्यात तुम्हीच साहेब उभा कराल, बाकीच्यांची कुणाची हिंमत नाही. हे सगळे चोर आहेत. टोल पासून 10 किलोमीटर भागात राहणाऱ्यांना 50% सवलत. हे ठीक आहे, कारण ते सारखे ते स्थानिक असल्यामुळे. दळणवळण काय बाबा, महाराष्ट्राचं स्वतःचं रेल्वे मंडळ असावं, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक गाव, वस्ती, शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, मेट्रो, मोनोरेल, जलमार्ग. आत्ताच्या घडीला दळणवळण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. मोठ्या मैदानांच्या खाली भुयारी पार्किंग करणं ठीक आहे, कारण मैदानांच्या वरती एवढी कुठली लोड नसतो, बिल्डिंगी नसतात, त्याच्यामुळे खाली त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्याचं मॅनेजमेंट जर बऱ्यापैकी केलं तर आपल्याला ट्रॅफिकचं गाड्या बाहेर रस्त्यावर उभं करणं, त्याच्यामुळे होणारं ट्रॅफिक, ह्या गोष्टी सुटतील. उद्योगधंदे आणि शेतीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याला रेल्वे, प्रत्येक तालुक्याला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून आपली रेल्वे फिरणार तालुक्यांमध्ये. अप्रतिम आहे खरोखर. हा विचार पुढच्या 20-25 वर्षानंतर होणार आहे, तुम्ही आताच म्हणलात, अप्रतिम आहे. सरकारकडे अडकलेले हजारो कोटी एसटी महामंडळाला मिळवून देणार. द्या. एसटी महामंडळ हे महाराष्ट्राचा श्वास आहे आणि त्याला खेचून आणि ओरबाडून खाण्याचं काम या भडव्यांनी फक्त केलंय, महामंडळवाल्यांनी. हे काय लायकीचे आहेत ना, हे एसटीत गेल्यानंतर कळतं. शहराचं जाळ, सत्तेचा पहिला दिवस हा कोणत्याही नव्या झोपडपट्टीचा शेवटचा दिवस असेल. 10,000 लोकसंख्येची 4,000 शहरं विकसित करणार, 50,000 लोकसंख्येची 140 शहरं विकसित करणार. शाळा, रुग्णालय, पाणी, नोकरीच्या संधी, याचा शहर उभारणी वेळी विचार होईल. म्हणजे नवीन शहरं सगळी उभी करण्याचे सगळी काम आहेत साहेब जी आहेत, ती जरी तुम्ही खरोखर स्वतःहून लक्ष देऊन केलं तरी चांगली गोष्ट आहे. आरोग्याविषयी अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य कार्डाविषयी बोललेच ते. महाराष्ट्र औषध महामंडळाची स्थापना करणार. 50,000 लोकसंख्येमागे एक जेनेरिक औषधाचे दुकान असणार. या अशा अनेक गोष्टी मला असं वाटतं अप्रतिम बारीक अभ्यास करून बोलणाऱ्या माणसानं फक्त यांनी केले. बाकीच्यांचे जाहीरनामे वाचलेत का फक्त एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ, असं करू, तसं करू, या सगळ्या गोष्टीत. पण त्याचं सोल्युशन काय, हे मला पैसे देण्याची गरज लागली नाही पाहिजे, ते त्या शेतकऱ्याला त्याच्या दुप्पट त्याच्यात मेहनतीतून मिळाले पाहिजेत. याच्यासाठी काहीतरी सोल्युशन काढणारं जाहीरनामा जर कोणी असेल तर यांचं आहे. म्हणून म्हटलं पोरांनो, यावेळेला एकदा संधी द्यायची, निश्चित द्यायची. भरभरून मतदान करा. राज ठाकरेंना. हा माणूस अप्रतिम आहे, त्याचे विचार अप्रतिम आहेत आणि महाराष्ट्रासाठी सध्या राज ठाकरे अत्यंत महत्त्वाचे आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यांच्याजवळ कोण नेते आहेत, काय आहेत, ते काय करतात, किती काय, ते त्यांचं सोडून द्या, पण राज ठाकरेंचा विचार खालीपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा याचा महाराष्ट्राला चांगला फायदा होईल, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. अत्यंत सूक्ष्मपणे बारीक काम केलं या लोकांनी. मला असं वाटतं आणि मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो साहेब, की तुम्ही इतक्या बारीक सारीक गोष्टी अगदी चाळून काढल्यात आणि प्रत्येक, मला असं वाटतं, महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं. त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे. आणि सर्व तरुणांनी या 20 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निश्चित मतदान करा. एक संधी आता राज ठाकरे यांना द्यायची.